नमस्कार, मी नाना कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी। लहानपणापासून मला समाजकार्याची आवड असल्याने 2008 साली माझ्या असं लक्षात आलं की कृषीप्रधान भारत देशाच्या शेती आणि शेतकऱ्यांसंदर्भात काही समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्या दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जी बाब माझ्या लक्षात आली ती शास्त्रशुद्ध कृषी तंत्रज्ञानाची माहिती आणि त्याचं प्रशिक्षण नसल्यामुळं शेती आणि शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे। आणि म्हणून मी ठरवलं की यासाठी आपण शाश्वत कृषी तंत्रज्ञान जे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडून विकसित करून घेऊ शकतो ते शास्त्र सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करण्याचं माझं ठरलं। या कार्यामध्ये मला विज्ञान संत, भारत कृषीरत्न, पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारताचे सल्लागार हे माझे गुरुवर्य असल्यामुळं त्यांच्यासोबत माझा असलेला कृषी वैज्ञानिक सहवास आणि त्या माध्यमातून आम्ही भारतातील आणि महाराष्ट्रातील काही कृषी शास्त्रज्ञांना एकत्रित करून शाश्वत कृषी तंत्रज्ञान गेली 10 वर्ष संशोधन करून विकसित केलं आणि हे विकसित झालेलं तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी गेली जवळपास 17 वर्ष यामध्ये कार्यरत आहे। आणि आता या 2-3 वर्षामध्ये या शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे प्रचार आणि प्रसार झाल्यानंतर त्याच्या यशस्वी यशोगाथा झालेल्या आहेत आणि या माध्यमातून सध्या हे प्रचार प्रसाराचं कार्य आता सध्या चालू आहे। पोलीस किसान ही संकल्पना नेमकी काय आहे तर पोलीस किसान ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस दल आहे आणि या पोलीस दलामध्ये जवळपास 1,80,000च्या आसपास अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत। त्यापैकी 70% अधिकारी कर्मचारी हे शेतकरी कुटुंबातील आहेत आणि या शेतकरी कुटुंबियांना उत्तम प्रकारचं शाश्वत कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांनी तयार केलेला शेतमाल, त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल पोलीस ब्रँडने विकण्याचा माझा मानस आहे आणि ते कार्य गेल्या 2 वर्षापासून सध्या सुरू आहे। परंतु मी प्रशासकीय सेवेत असल्याने कुठल्याही प्रकारची व्यावसायिक संस्था किंवा स्वयंसेवी संस्था मला स्थापन करता येत नव्हती आणि गेल्या 4 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झाल्यानंतर आता हे कार्य शासकीय दरबारी त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांकडे पोहोचवण्यासाठी संस्थेची गरज होती। म्हणून पंढरपूर येथे मी आल्यानंतर आमचे काही सहकारी जे पोलीस खात्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम केलेले अधिकारी कर्मचारी यांना एकत्रित करून आम्ही आता सेवानिवृत्त बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या सहकारी संस्थेची नोंदणी सहकार खात्याकडे केलेली आहे आणि या माध्यमातून भविष्यामध्ये आता भारत हा आपला कृषीप्रधान देश, या देशातील शेती आणि शेतकरी तसेच आमच्या महाराष्ट्र पोलीस दलातील शेतकरी कुटुंबांना सक्षम करण्याचा हा पोलीस किसान उपक्रम आम्ही आता शुभारंभ केलेला आहे। या सहकारी संस्थेचे चेअरमन श्री राजाभाऊ पाटील आता हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। श्री राजाभाऊ पाटील। नमस्कार। शेती या क्षेत्रात आमचे जवळजवळ 1,80,000 पोलिसांपैकी 70% पोलीस हे शेतीवर काम करतात। सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणा किंवा नोकरीवर असताना सुद्धा करतात। मग साहेबांची माझी भेट डिसेंबर 2023ला झाली। साहेबांनी मला असं सांगितलं की आपल्याला असं करायचं आहे। मग मी इथले माझे सगळे सेवानिवृत्त मित्र सगळे गोळा केले। अनिल कदम, गौरीशंकर शिंदे, RD शेख असे बरेच जण, भारत जाधव वगैरे असे गोळा केले मी आणि त्यांना मी हे सांगितलं पटवून की आपल्याला साहेब असं म्हणते। त्याने माझ्या बी डोक्यात ते विचार होता की पोलिसांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि तो शेतमाल आम्ही सेंद्रिय पद्धतीने कसा निघेल आणि ऑर्गॅनिक काढून तो मुंबई पुण्याला त्याचं मार्केट करायचं आणि भाव जास्त द्यायचा हे आमच्या डोक्यात होतं। म्हणून ती संस्था स्थापन केली आणि साहेबांनी कदम साहेबांनी त्यात फार पुढाकार घेतला।
मोलाचा सल्ला त्यांचा आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांच्यामुळेच ही संस्था आता पुढे चालणार आहे सगळी. आता सध्या आमच्या संस्थेत 52 सभासद आहेत. पैकी आम्ही 13 जण संचालक झालेलो आहे. अध्यक्ष मी आहे संस्थेचा. तर यापुढे ही संस्था आम्ही पोलिसांच्या आणि इतर लोकांच्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहे की बाबा सेंद्रिय पद्धतीने तुम्ही कसं उत्पन्न काढचाल. आणि आज साहेबांचं एक तंत्रज्ञान असं आहे की एकरी 110 टन ऊस पडतोय त्यांच्या 10 ड्रम पद्धतीने जर तुम्ही स्लिप प्रकारे केलं तर. अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. केळी साहेबांनी सल्ला दिलेली केळी एक्सपोर्ट झाली. अमेरिका जपान वगैरे या ठिकाणी एक्सपोर्ट झालेली आहे. ते तंत्रज्ञान आम्ही बघितलं, आम्हाला विश्वास बसला आणि मला पण आवड होती त्याची, म्हणून आम्ही ही संस्था स्थापन केली. आता माझ्या शेजारी डाव्या हाताला गौरीशंकर शिंदे हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. हे आमच्या पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संचालक आहेत. तर त्यांना या संदर्भात कार्यासंदर्भात ते काय सांगतील ते त्यांच्याकडून ऐकून घेऊ आपण. नमस्कार. या संस्थेचे संस्थापक श्री नानासाहेब कदम यांनी आम्हाला सर्व निवृत्त पोलीस कर्मचारी अधिकारी यांना एकत्रित करून पंढरपूर येथे त्यांच्या मनातली जी संकल्पना होती ती समजावून सांगितली आणि त्यातून सर्वांनी मिळून आम्ही इथं पोलीस किसान हे संस्था स्थापन करून ती रजिस्ट्रेशन झालेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना जे पोलीस कुटुंबात म्हणजे जे पोलीस शेती करतात त्यांच्या घरच्यांना अथवा इतरही शेतकऱ्यांना त्यांना शिक्षण देऊन सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी आणि त्यातून उत्पन्न जास्त मिळेल असे त्यांनी संशोधन केलेलं आहे. यामुळं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हा उपक्रम चालू केलेला आहे, संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल पोलीस कुटुंबियांनी उत्पादित केलेला माल हा आमच्या संस्थेमार्फत त्याला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल या दृष्टीने मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरात पाठवून त्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो प्रयत्न झालेला आहे. आणि काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जे उत्पादित केलेला माल आहे शेतीतून त्याला भावही चांगला मिळालेला आहे. धन्यवाद.